नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकांसाठी, मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे. हा खूप महत्त्वाचा आणि अर्जंट व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, माहिती काय आहे. सिम कार्डबाबत खूप महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्याकडून काढण्यात आलेले हे परिपत्रक आहे. प्रति बघा, सर्व अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी, सोलापूर जिल्हा पश्चिम. विषय खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये लिहिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, विषय काय आहे. मोबाईल सिम कार्डबाबत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे. संदर्भ बघा, माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांनी 29/12/2025 या VC मध्ये दिलेले आदेश, म्हणजे आयुक्तालयाकडून अशा पद्धतीने आदेश आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातच बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी हे काढलेलं परिपत्रक आहे. तर बघा काय लिहिलेलं आहे. वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की शासनामार्फत पुरवण्यात आलेले सिम कार्ड बंद करण्यात आले असून यापुढे अंगणवाडी सेविका यांनी जुने, म्हणजे स्वतःचे वैयक्तिक सिम कार्डचा वापर करायचा आहे व रिचार्ज करिता अंगणवाडी सेविका यांना अनुदान मिळणार आहे. तर अंगणवाडी सेविका यांनी पोषण ट्रॅकर व प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या जुन्या सिम कार्डचे रजिस्ट्रेशन करून पोषण ट्रॅकरवर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम सुरू करावे. तसेच पोषण ट्रॅकरमध्ये सुद्धा अगोदरचे जे सिम कार्ड आहे, जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरून लॉग आउट व्हायचं आहे आणि लॉग इन करून पुन्हा पोषण ट्रॅकरचा नवीन मोबाईल नंबर जुना मोबाईल नंबर टाकून पोषण ट्रॅकरचं काम सुरू करायचं आहे. अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण आदेश आलेले आहेत. जर तुम्हाला हा आदेश आला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा ताईंनो. खूप महत्त्वाचा आणि अर्जंट माहिती आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना कैलास पगारे सर यांच्याकडून आलेली ही अपडेट आहे. आणि आमचे प्रकल्प अधिकारी, म्हणजे आमचे बाल विकास प्रकल्प अधिकारी जाधव साहेब यांनी काढलेले हे परिपत्रक आहे. खूप महत्त्वाचं हे परिपत्रक आहे आणि अर्जंट माहिती आहे. ही जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका, मदतनीस ताईंना शेअर करा. तुम्हाला जर याची अपडेट आली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि तुमच्या देखील प्रकल्प अधिकाऱ्यांना किंवा सुपरवायझर मॅडमना तुम्ही याच्या संदर्भात माहिती विचारा, कारण की आयुक्तालयाकडून ही माहिती आलेली आहे. त्यामुळे सर्वच अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या पोषण ट्रॅकरच्या लॉग इनमध्ये बदल करण्यात आलेला असेल. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.